आपण बनवतोय भोपळ्याची भाजी। तर नमस्कार, मंजुषास किचन मध्ये तुमचे स्वागत। तर नेहमीच्या स्वयंपाकामध्ये तर आपण अशा वेगवेगळ्या हिरव्या भाज्या बनवतो, पालेभाज्या बनवतो किंवा भोपळ्याची, वांग्याची। तर त्यातलीच आज आपण भोपळ्याची भाजी बनवतोय, अगदी साधी पण चविष्ट। तर वेळ न घालवता लगेच मंजुषास किचन मध्ये बनवूया स्वादिष्ट अशी भोपळ्याची भाजी। तर लेट्स गो। हॅलो गाईज, माझी मम्मी म्हणून द्या स्वयंपाक छान छान। अरे वा, भावेशने सास रेसिपीला सुरुवात केलेली आहे। तर आज आपण भोपळ्याची भाजी बनवतोय। तर सर्वात आधी कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती आणि 2 पड्या तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात असा हा बारीक असा भोपळा मस्त असा कापून घेतलेला आहे। छान स्वच्छ आधी धुवून घेतला आणि आता त्याला आपण तेलामध्ये टाकून दिलेला आहे आणि अगदी थोडंसंच अर्धा ग्लास पाणी इथे मी टाकलेलं आहे आणि आता त्याला शिजू देऊ, त्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती। आता आपण मसाला तयार करून घेऊ तोपर्यंत। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आधी मी शेंगदाणे मिरच्या या तव्यावरती भाजून घेतले आणि तुम्ही याची सालसुद्धा काढू शकता, शेंगदाण्याची नाही काढली तरीही चालेल। तर आता मिक्सरमध्ये आपण अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊ आणि मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे। छान असा बारीक मसाला वाटून घेतलेला आहे। आता याच्यात आपण मस्त अशी माझ्या आवडतीची ही कोथिंबीर आहे ती आपण टाकून देऊ मसाल्यामध्ये। मसाल्यामध्ये टाकण्याचं कारण असं की खूप छान असा रंग येतो आणि पौष्टिक सुद्धा असते। तर हे बघा किती छान रंग आलेला आहे कोथिंबीरने मसाल्याला। तर हा एक मसाला आहे, पण याच्या तुम्ही अनेक भाज्या बनवू शकता ह्या मसाल्यापासून, जसं की वांग्याची भाजी, चवळीचे दाणे किंवा गिलक्याची भाजी। तुम्ही हाच मसाला आपण जो आज बनवला आहे ह्याच मसाल्याने तुम्ही अनेक अशा भाज्या बनवू शकतात। तर तयार झालेला आहे आपला मस्तपैकी मसाला। तर आता आपण बघून घेऊ की भोपळा शिजला आहे का। तर हे बघा अगदी दिसतच आहे, अगदी मऊसूद हा शिजलेला आहे। तर असं आपण घेऊ आणि दाबून बघूया, तर किती बघा लगेच तुटतोय, म्हणजे लगेच असा तो शिजला गेलेला आहे। मसाला तर आपला तयार झालेला आहे। आता आपण कढई ठेवूया गॅसवरती आणि इथे मी टाकलेला आहे 2 ते 2.5 पड्या तेल। तेल छान तापू दिलं आणि नंतर जिरं मोहरी टाकायचं आणि जिरं मोहरी छान असं फुलू द्यायचं, कारण खूप छान असं मस्त असा सुगंध येतो त्याचा। आणि नंतर आपण जो हा मसाला वाटलेला आहे मिक्सरमध्ये बारीक असा, तो आता आपल्याला टाकायचा आहे तेलामध्ये छान करपवायचा आहे, त्याला छान तळायचा आहे, म्हणजे खूप छान असा भारी स्वाद येतो त्याच्याने। मसाला खाली लागायला नको म्हणून सतत हलवायचं। मसाला मिक्सरच्या भांड्याला थोडा लागलेला असतो म्हणून त्याच्यात अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून दिलेलं आहे, ते मिक्स करून घ्यायचं। आणि हो, ही भाजी तुम्ही डब्यावर सुद्धा देऊ शकतात। म्हणजे आता आपण इथे त्याच्यामध्ये असा मसाला परतवून घेत आहे, तर त्याच्यामध्ये जर भोपळा टाकला आपण तर अशी कोरडी भाजी होऊन जाते। त्याच्यात पाणी न टाकताच डब्यावर सुद्धा देऊ शकता। आणि पातळ भाजी आज आपण बनवतोय, खाली लागला नको पाहिजे म्हणून आपण सतत असं हलवत राहतोय आणि थोडं अधूनमधून पाणी टाकतोय, कारण मसाला असा जळणार नाही खालून। तर असं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, स्वादिष्ट अशी भाजी तयार होते। असं तेल सुटलेलं होतं मस्त असं मसाल्याला। तर आता इथे आपण चवीनुसार टाकून घेऊ मीठ, आणि मीठ टाकल्यानंतर भाजीला रंग येईल अशी आपल्याला हळद टाकायची आहे। तुम्ही नंतर सुद्धा मीठ आणि हळद टाकू शकता भाजी झाल्यावरती, पण मी मसाल्यातच टाकून घेते। छान असं मीठ आणि हळद छान रंग येतो आणि मिठाला सुद्धा छान असा स्वाद येतो, म्हणून मी मसाल्यातच टाकून घेतलेला आहे। आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडा वेळ झाकण ठेवून देते। 2 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया। आता हे बघा आत्ता खरं झालेला आहे, आपला मसाला तळून झालेला आहे आणि छान असा रंगही आलेला आहे त्याला। आता आपण हा जो भोपळा आहे तो मस्त असा शिजलेला आहे तो त्याच्यात टाकून देऊ आणि मिक्स करून घ्यायचं। आणि हो, जर तुम्हाला डब्यावर भाजी ही द्यायची असेल तर असंच मिक्स करून द्यायचं आणि थोडा वेळ झाकण ठेवून लगेच अशी ती कोरडी ह्याचप्रमाणे आपण डब्यावर देऊ शकतो। पण आपण घरीच खाण्यासाठी आज ही भाजी बनवतोय म्हणून आपण पातळ भाजी बनवतोय आज। तर याच्यामध्ये आपण आता थोडंसं असं पाणी टाकून घेऊ। तर गरम पाणी टाकायचं थोडंसं,
छान असा स्वाद येतो भाजीला. तयार झालेली आहे आपली भोपळ्याची स्वादिष्ट अशी ही भाजी. तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच. तोपर्यंत बाय.